नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 यांचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण बघूयात. इथं हेडिंगला तुम्हाला 10वी विज्ञान भाग 1च दिसतोय, परंतु विज्ञान भाग 1 आणि 2 या दोन्ही प्रश्नपत्रिकांचं दोघांचंही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे मित्रांनो ते सारखं असतं. ओके, तर आता आपण जाऊयात पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, हे जे तुम्हाला स्वरूप आहे हे तुम्हाला तुमच्या शाळेतल्या पूर्वपरीक्षांमध्ये सुद्धा याच स्वरूपावरती प्रश्न विचारले जातील. हेच स्वरूप असणार आहे शाळेतल्या पूर्वपरीक्षेला सुद्धा. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील जे बोर्डाला विचारले जातात ते. तर आता आपण जाऊयात पुढं. बघा मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान बोर्ड प्रश्नपत्रिका स्वरूप जे तुमचं पूर्वपरीक्षेला असणार आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तुम्हाला इथं दिसेल. प्रश्न क्रमांक पहिला अ आणि ब. पहिल्यामध्ये दोन असतात, अ आणि ब असे दोन प्रश्न असतात, उपप्रश्न असतात. ओके, अ मध्ये कसं असतं 1 गुणांचे 5 बहुपर्यायी प्रश्न. आता उदाहरणार्थ आपण नंतर आपण एक बोर्डाची जी काही एक प्रश्नपत्रिका आहे ती सुद्धा आपण बघू. बघा इथं तुम्हाला दिसेल बोर्डाची मी 2020ची प्रश्नपत्रिका पण समोर आणलेली आहे तुमच्या. बघा प्रश्न पहिला अ जो आहे तो योग्य जोड्या जुळवा, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. बघा इथं कसं दिलंय बहुपर्यायी प्रश्न, इथं योग्य पर्याय निवडा. ओके, बघा एकूण किती प्रश्न आहेत? 5 गुणांचा आहे. बघा हा पहिला प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबाचे आवृत्तीफल असतात. बघा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा असे 5 प्रश्न असतात. ओके, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा पहिला ब मध्ये काय असतं 1 गुणांचे 5 प्रश्न. याच्यामध्ये रिकाम्या जागा हा प्रकार वगळून इतर प्रकारचे प्रश्न असू शकतात 5 गुणांसाठी. आता बघायचे तुम्हाला ही 2020ची जी बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. पहिल्यातला ब, पहिला काय दिलाय वेगळा घटक ओळखा, नंतर सहसंबंध ओळखा, चुकी बरोबर ओळखा, हे 3 प्रश्न झाले. चौथा योग्य जोडा लावा आणि 5वा एक आहे बाबा रशियाने अवकाशात पाठवलेल्या सर्वात पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे. अशा प्रकारे हा पण एक प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिसून आला. ठीक आहे, प्रश्न पहिल्यातला अ आणि ब बघितला. आता प्रश्न दुसऱ्यातला अ आणि ब. दुसऱ्यामध्ये अ काय आहे 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे, म्हणजे शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची असतात. तर बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये शास्त्रीय कारणे लिहा, कुठलीही 2, 3 दिलेली आहेत. पहिलं काय बाबा वस्तूचे वजन स्थल परत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. तारे लुकलुकतात परंतु ग्रह आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत आणि एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन सारखी असते. ही 3 कारणे आहेत. तिघांपैकी आपल्याला कोणतीही 2 कारणे लिहायची आहेत. म्हणजे दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे लिहा यावरती असतो. त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब जो आहे तो प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न असतात. म्हणजे 2 गुणांचे 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत. प्रश्न दुसऱ्यातला ब म्हणजे अ जो आहे तो शास्त्रीय कारणे आणि ब जो आहे तो काय 3 सोडवायचे आहेत. बघा इथं पहिलं एक उदाहरण आपल्याला दिसतंय, दुसरा एक आपल्याला ही आकृती आहे आणि अशा प्रकारे या आकृतीला नावं द्यायची आहेत. त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न पण आकृती आहे आणि आकृत्यांवरून प्रश्नांची उत्तरे आहे. चौथा प्रश्न अभिक्रिया पूर्ण करा आहे आणि 5वा प्रश्न जे आहे टिपा लिहा. या 5 पैकी आपल्याला कुठले कितीही 2 प्रश्न आपल्याला 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे असतात. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा येतो 3 गुणांचे 8 प्रश्न. म्हणजे 8 प्रश्न दिलेले असतात 3 गुणांचे, त्या 8 पैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा या ठिकाणी हे बघा हा प्रश्न तिसरा, खालीलपैकी प्रश्न सोडवा 15 गुण, कोणतेही 5 सोडवायचे असतात. बघा पहिला प्रश्न काय एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 2 आहेत, यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं आहे. दुसरा प्रश्न ही आकृती आहे त्यावरून आपल्याला त्या संदर्भातले नियम स्पष्ट करायचे आहेत. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायचे. तिसरा प्रश्न आहे 3 मार्काला, इथं 3 प्रश्न दिसतात. चौथा प्रश्न आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा. 5वा प्रश्न दिला इथं एक, 6वा प्रश्न पण दिला आहे, हा 7वा एक दिलेला आहे आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं आहे तिथं, आणि 8वा तक्ता पूर्ण करा वगैरे. ठीक आहे, असे 8 प्रश्न आहेत. 8 पैकी आपल्याला 5 सोडवायचे असतात. हा झाला प्रश्न क्रमांक तिसरा. आता चौथा जो आहे ना प्रश्न प्रत्येकी 5 गुणांच्या 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. म्हणजे 5 गुणांचे आपल्याला 2 प्रश्न असतात, त्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे 5 गुणांसाठी. ओके आहे आपल्याला. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी इथं दिला आहे हा एक प्रश्न मानवी डोळ्याच्या संदर्भात आणि इथं आकृती आहे आणि आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं आहेत. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे चौथा जो 5 गुणांसाठी असतो. तर नक्कीच मित्रांनो हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात आलं असेल. परत एकदा आपण नीट हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय प्रश्न पहिला जो आहे तो 1 गुणांचे 5 प्रश्न 5 गुणांसाठी.
प्रश्न पहिल्यातला ब जो आहे तो 1 गुणांचे 5 प्रश्न 5 गुणांसाठी. प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे तो कारणे द्या. दुसऱ्यातला ब जो आहे 2 गुणांचे 5 प्रश्न आहे, त्यापैकी 3 सोडवायचे आहेत 6 गुण. तिसऱ्यातला तिसरा प्रश्न जो आहे तो आपल्याला 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे आहेत, 15 गुणांसाठी आहे, 3 गुणांचा प्रत्येकी 1 प्रश्न असतो. आणि चौथा जो आहे तो 5 गुणांचे 2 प्रश्नांपैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे, 5 गुण. एकूण 40 गुणांचा आपला पेपर असतो. पर्यायांसोबत 60 गुण, पण 40 पैकी आपल्याला मार्क दिले जातात. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. हे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेला पण असंच असणार आणि शाळेमधली जी आपली पूर्वपरीक्षा होईल तिलासुद्धा अशाच प्रकारचं हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, विज्ञान भाग 1चे आणि 2चे जे काही आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्या मी काही PDF नोट्स बनवल्यात. त्या जर नोट्स हव्या असतील तर त्या नोट्स कशा बघायच्या हे मी तुम्हाला आता लगेच सांगतो. तर मित्रांनो, विज्ञानाच्या सगळ्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील, या सगळ्या बोर्डाला आलेल्या प्रश्नांच्या नोट्स, कारणे द्या असतील, शाब्दिक उदाहरणे असतील किंवा इतर सगळे इम्पॉर्टंट प्रश्न, या सगळ्यांच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला काय करायचं, गुगलला जायचं आणि गुगलला जाऊन तुम्हाला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी विज्ञान बोर्डाला आलेला प्रश्न किंवा बोर्डाला आलेले प्रश्न. हे जे आहे एवढं टाईप करायचं तुम्हाला. एवढं टाईप करून ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल त्यावेळेस तुमच्यासमोर मित्रांनो बऱ्याच गोष्टी येतील. बघा, तुमच्यासमोर अशा काही व्हिडिओज सुरुवातीला दिसतील, पण आपल्याला खाली यायचं आणि खाली आल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं दिसते. विज्ञान बोर्डाला आलेले प्रश्न, बोर्ड एक्झाम 2023 IMP क्वेश्चन वगैरे हे तुम्हाला दिसतंय. यावर आपल्याला क्लिक करायचे. यावर जर तुम्ही क्लिक केले तर तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल आणि इथं तुम्ही बघा अशा प्रकारे तुम्ही जर खाली जर स्क्रॉल करत आलात तर तुम्हाला इथं विज्ञान भाग 1, कारणे द्या PDF, शाब्दिक गणिते PDF, बहुपर्यायी प्रश्न आणि त्यानंतर आणखी इतर काही प्रश्न मी या ठिकाणी अपडेट करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बोर्डाला आलेल्या ज्या प्रश्नांच्या PDF यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला ती बोर्डाची PDF पाहायला मिळणार आहे. इथं म्हणजे कारणे द्याची PDF मिळेल. इथं क्लिक केलं की शाब्दिक गणिते, इथं क्लिक केलं की बहुपर्यायी. ओके, तर आता लगेच तुम्ही आपल्या गुगलला जाऊन टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी विज्ञान 10वी विज्ञान बोर्डाला आलेले प्रश्न. एवढं टाईप करा, तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो, बाय सगळ्यांना.